तालुक्यातील बरेचसे आपले सहकारी कार्यकर्ते आपल्या आमदारकीचे तिकीट मागण्याच्या संदर्भात बरेचसे कार्यकर्ते आम्हाला देखील भेटलेत, बोललेत की आमच्या अनंतरावांना यावेळेस संधी भेटावी. या संधीकडे आपण कसं बघता? नेमकी काय मागणी आहे आपली? खरं म्हणजे मी शरद पवार साहेबांच्या बरोबर आणि त्यांच्या प्रेमाखातर त्यांच्या नेतृत्वाचा आकर्षित असलेला 1978 सालचा कार्यकर्ता. दिलीप ढमढेरे साहेबांना निवडून आणलं, परत ते त्यांना सोडून गेले. सोडून गेल्यानंतर एक परिस्थिती तालुक्यामध्ये निर्माण झाली की आता आमदार कोण, आणि शरद पवारांना सोडून गेलेले आमदार परत तिथे दुसरा आमदार होईल का आणि आमदार निवडून येईल का, अशी परिस्थिती असताना तालुक्यामध्ये जी गोष्ट शक्य होणार नव्हती ते वल्लभ शेठला तिकीट आणून त्यांना निवडून आणण्याचं काम 1985 साली केलं. आणि ते केल्यानंतर परत 90 साली ते आमदार झाले आणि 95 साली परत मी तिकीट सुद्धा मागितलं होतं. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा उठाव केला होता आणि तिकिटाची मागणी केली होती, परंतु साहेबांनी त्यावेळी थांबायला सांगितलं. आम्ही थांबलो. पक्ष संघटनेत सातत्याने तेव्हापासून आजपर्यंत काम करत आलो. काम करत असताना पुनश्च एकदा या तालुक्यामध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली. शरद पवार साहेबांचा पक्ष चोरण्यात आला आणि ह्या पक्ष चोरीमध्ये साहेब एकटे पडलेत की काय असं चित्र महाराष्ट्रामध्ये राजकीय लोकांनी निर्माण केलं, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हतं. आणि त्यात शरद पवार साहेबांनी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवली, तर या तालुक्यामध्ये विद्यमान जे आमदार आहेत त्यांची थोडीशी दहशत असताना देखील कार्यकर्ते उघडपणे बरोबर येत नव्हते. अशा काळात देखील एक नवीन अध्यक्ष नेमून या तालुक्याचा आम्ही दोघांनी एक दौरा केला आणि त्याच्यानंतर बाकीचे कार्यकर्ते या पक्षात आले. लोकसभेची इलेक्शन हे देखील मोठं चॅलेंज होतं, परंतु जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या मतदारांना आवाहन केल्यानंतर सगळे शेतकरी तरुण मित्र एकत्र आले. माझा संपर्क सगळ्याच गावांच्या मध्ये तालुक्याच्या मध्ये सामाजिक कामाच्या निमित्ताने राहिला. मग बेल्ला प्रादेशिक नळ पाणी पुरवठा असेल, पिंपळगाव जोग्याच्या धरणामध्ये ते निर्माण करण्यासाठी वल्लभ शेठच्या नेतृत्वासाठी काम करणे असेल, आळ्यासारख्या ठिकाणी जे महाविद्यालयाचं काम झालं त्याची परवानगी मिळणे, त्याची मान्यता मिळवणे, ते उभं करणे, याच्यामध्ये आळे गावातील सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर अग्रक्रमाने उभं राहून एक शैक्षणिक संकुल चांगलं निर्माण करण्याचा प्रयत्न जी लोक करत होती त्यांना वडगाव आनंद मध्ये असेल, आळ्यामध्ये असेल, भरपूर मदत करण्याचं काम केलं. आणि जनमंगल पतसंस्थेची स्थापना केल्यानंतर तो काळ दारिद्र्याचा होता. व्यापार उभारणीमध्ये लोकांना आर्थिक चणचण भासत होती. आताच्या सारखे सुबत्तेचे दिवस नव्हते. त्या कठीण काळामध्ये आळेफाटा व्यापारी केंद्र बनवून पाहत होतं, त्याला चालना देण्याच्या दृष्टीने पतसंस्थेची स्थापना केली. आणि त्या निमित्ताने एक तालुक्यामध्ये काम करत असताना राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवारांचे अनेक कार्यकर्त्यांना बळ देऊन अनेक पतसंस्था निर्माण करण्याचं प्रोत्साहित केलं त्यांना, आणि एक पतसंस्थेची चळवळ या तालुक्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे संपर्क असल्यामुळे, मित्रमंडळ मोठं असल्यामुळे, कायम माणसात फिरण्याची सवय असल्यामुळे, राजकारणात कुठलंही पद नसताना देखील स्वतःचं अस्तित्व सामाजिक कामाच्या निमित्ताने सातत्याने टिकून ठेवण्याचं काम मी केलं. आणि त्याच्यानंतर आताच्या काळात साहेबांनी जबाबदारी दिल्यावर 51,000 रुपये मताचं लीड या तालुक्यामध्ये मिळवण्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करण्याचं काम केलं. हा तालुका शरद पवारांच्या नेतृत्वाला मानतो. शरद पवारांच्यावर शेतकरी, तरुण वर्गाची, व्यापारी वर्गाची सगळ्यांचीच निष्ठा आहे आणि अत्यंत निष्ठेने पवार साहेबांच्या पाठीमागे हा तालुका मला आठवतंय तेव्हापासून राहिला. मला राजकीय कार्यकर्ता घडवताना हरिभाऊ शेठ गुंजाळ, रामचंद्र पाटील, दशरथ शेठ काकडे यांचं
विशेष सहकार्य लाभलं. त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून निर्माण केलं आणि नंतर पुढच्या काळामध्ये मी ही वाटचाल केली. या वाटचालीमध्ये परिसरातली लोक सातत्याने एकत्र राहिली. आजच्या काळामध्ये हे काम केल्यानंतर नेतृत्वाची पोकळी ज्यावेळी निर्माण झाली, आजचेही विद्यमान आमदार या पक्षात नाहीयेत, त्यावेळी लोकांना असं वाटतं सातत्याने की एक जुना जाणता कार्यकर्ता म्हणून, आणि आजही क्षमता माझी चांगली असल्यामुळं तरुण लोकांना सुद्धा असं वाटतं की आम्हाला नेतृत्व म्हणून न्याय देण्याचं काम यांच्याकडून होईल. आणि म्हणून या भागामधली सगळीच गावं जी आहेत, मला ठिकठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं. मी त्याच्यावर बराच विचार करून त्यांनी जी मागणी केली आहे, शेवटी पक्षाने जर ही जबाबदारी दिली, पवार साहेबांनी एका जुन्या सहकार्याला, निष्ठावान सहकार्याला जर 1985 पासून निष्ठावान कार्यकर्त्याला जर ताकद दिली आणि निवडणूक लढवण्यासाठी मला पाचारण केलं, तर मी निश्चित प्रकारे या तालुक्यात असलेला माझा जनसंपर्क, मित्रपरिवार या सगळ्यांच्या सहकार्याने आणि पक्षाच्या सहकार्याने ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडेल. एक चांगल्या प्रकारचं स्वप्न या तालुक्याचं मी पूर्वीच पाहिलेलं आहे, ते साकारण्याची संधी साहेबांनी दिली तर मला आनंद होईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.